कडक उन्हाळा असतो, माणसं पाण्यासाठी वणवण भटकत असतात, पियायलाही पाणी नसतं, समोर पाण्याचा मोठा साठा असतानाही पाणी पियायला भेटत नाही. अशा वेळेस एक अगतिकता निर्माण होते. ही गोष्ट आहे मित्रांनो आपल्या इतिहासामधली 1927चं वर्ष, 20 मार्च 1927. आणि त्याही आधी आपण जर बघितलं तर 1923 मध्ये मुंबई काउन्सिलने एक ठराव पारित केला होता. आणि आपल्या समाजामध्ये सगळीकडे जे पाणवटे आहेत की ते सगळे सर्व धर्मीय, सर्व जातीयांसाठी खुले करावे, सगळ्या व्यक्तींसाठी, सामान्य व्यक्तींसाठी खुले करावे. परंतु त्याचा परिणाम न होता असे अनेक पाणवटे काय केले की ठराविक लोकांसाठीच लिमिटेड ठेवले आणि इतरांसाठी पाण्याला वणवण भटकावं लागलं. ही गोष्ट आहे मित्रांनो महाडमधील. तर महाडमधील जनता सुद्धा, आणि त्याच्यामध्ये आपण म्हणूया की सामान्य गोरगरीब आणि पददलित जनता, तर यांना वणवण भटकावं लागलं. ही गोष्ट आहे 1927 मधली 20 मार्च या दिवशीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमधल्या याच चौदार तळ्यावरती एक आंदोलन केलं. आणि हा चौदार तळ्याचा मोठा सागर सर्व माणसांसाठी खुला केला गेला. म्हणूनच तिथं लिहिलेलं आहे, हा सागर केवळ पाण्यासाठी नव्हे तर माणसांच्या मूलभूत मानवी हक्कांसाठी होय. म्हणजे भारताच्या संविधानामध्ये महत्वाचं आणि सगळ्यात महत्वाचं आपण म्हणूया की घटनेचे शिल्पकार असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचं, न्यायाचं जे हक्क मिळवून दिला लोकांसाठी, ते हे महाडचं चौदार तळे आपण बघू शकता. हा चौदार तळ्याचा पूर्ण परिसर आहे. कसं एकदम पाण्याच्या एकदम भरलेला आहे पाण्याने. आणि या चौदार तळ्यावरतीच पाण्यामध्ये, ओंजळीमध्ये पाणी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा सत्याग्रह केला. म्हणजेच काय तर सर्वांसाठी हे पाणवठा हा खुला केला. आणि त्याच एक प्रतीक, त्याच त्यांच्या शौर्याचं, त्यांच्या कामाचं प्रतीक म्हणून इथं आपल्याला हे जे ठिकाण आहे तर एकत्रित इतिहासाचा वारसा म्हणून बघायला मिळतं. तर महाडचा सत्याग्रह, चौदार तळ्याचा सत्याग्रह, हे चौदार तळ आपल्याला इथं पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इथं पुतळा आहे मधोमध चौदार तळ्याच्या, आणि तिथं आपल्याला जाताही येतं, त्यांना अभिवादन करता येतं. तर अशी ही या महामानवाची गोष्ट आपल्याला बघता येते की चौदार तळ्याचा सत्याग्रह.